फर्स्ट ड्राईव्ह करणार आहे. आय एम सो एक्सायटेड. गाडी आणायला गेल्यानंतर सगळं करते आणि आता सकाळचे वाजले 7:15. बघूया आज कसं ड्रायव्हिंग करतो. फर्स्ट टाईम लांबची असेल अलिबागला फर्स्ट टाईम गाडी घेऊन. आतमध्ये नेतोयस का इथून फिरून? कुठे गेले ते पप्पा बाहेर करतात. बाय केले. चला आमची गाडी निघालेली आहे तरुण मधून. पहिली फर्स्ट ड्राईव्ह कसं वाटतं? भारी ना? फर्स्ट टाइम अलिबागला चालले आणि गाडी घेऊन मी एक्सायटेड आहे. तेजस चालवते गाडी. टप्पे खूप डेंजर आहे. तरुणवल मधून बाहेर पडते. ट्रकवाल्याने तिथेच लावली गाडी. टेम्पो चल ब्रिज चढ. फायनली आम्ही पनवेलला पोहोचलोय. बरोबर 1 तासामध्ये पनवेलला पोहोचलोय. आणखी 7:20 आपण निघालो होतो. सिग्नल तोडला. हा सिग्नल तोडला. 7:20 घरातून निघालो आणि आता वाजलेत 8:24 झालेत. बरोबर 1 तास झालाय. पनवेल पर्यंत खूप छान ड्रायव्हिंग केले. आता पुढचा रोड पण खूप सरळच आहे. अलिबागला जायचे पण छान ड्रायव्हिंग करतोय. आणि फर्स्ट टाइम आमचे ड्रायव्हर काका नाही आहेत आणि आता त्याला असंच घेऊन जाणार स्वतः. पिजारीला गेल्यानंतर मला देशील ना? पिजारी नाही, तो MIDC रोड लागला ना, स्टार्टिंगला टर्न मारून दिला ना, MIDC ला समोर गाडी आली ना, काय कर ते तर काय जेव्हा सांगितलं तेव्हा हळू करायची, स्लो करायची, लेफ्टला घ्यायची गाडी. हो स्वतः पहिले तिथून नाही जाणार, मी पहिले जाणार आहे. नाही नाही ठीक आहे. आता मी जाताना काढेन गाडी. आता संध्याकाळ होईल ना, थोडीशी. चला फायनली पोहोचलोय पनवेलला. आता 5 मिनिटं रेस्ट का हे करतो काय थांबतो? आपण ते स्पॉटला थांबायचं ना. हा मग ठीक आहे. किती लांब आहे अजून? हा शिरडोन जवळ आला असं वाटतं मला. अरे पनवेल आला. हा आता पनवेलचे थोडं पुढेच आहे ना ते, पळसपे वगैरे टाकल्यानंतर. हा जो ब्रिज आला तो खाली उतरतो.
इथे फर्स्ट स्टॉप आलेलं आहे, कारण की आम्ही इथे डेलीचं जेव्हा जेव्हा येतो तेव्हा चहा वगैरे घेतो. चहा, वडापाव, हवं आहे ते. तिथेच गेले खाली वडापाव घ्यायला. आणि मला इथला पॅटीस आवडतो, खूप टेस्टी. आणि इथला ठेचा. जास्त तिकडे वडापाव खाऊन झालेले आहे. इकडे मी बघू मस्त की पॅटीस पॅक करून घेतलाय, खात नाही राहिले. आता हा मुंबई गोवा हायवे आहे. आता आम्ही निघतो इथे. हा पिऊन ड्रायव्हर ना, काय नाही. कसं वाटतंय आज? पहिल्यांदा स्वतःची गाडी चालवून सीट बेल्ट वगैरे लाव. चला आता पुन्हा घरी जायचा मार्ग पकडलाय. आणि आज तेजसला खूप ट्रॅफिक मिळतोय. मस्तपैकी पॅटीस. माकडांसाठी केळी पण घेतली आहेत. आणि दरवेळेला येतो तेव्हा काय नाही काय घेऊन येत नाही. आता म्हटलं चला आज आठवण आहे, चला घेऊन. कर्नाळा लागलेला आहे. हा, पुढे जाऊ नये कर. कमी स्पीडला नाही येतो. हा, आता त्याला जाऊन दे. तर कर्नाळा लागलेला आहे. बघू शकतो तुम्हाला लांबनाच किल्ला दिसेल कर्नाळाचा. कुठे गेला? पाठून गाडी आहे, बाईक. बस पण येते. थांब, घेऊ नकोस. थांब, घेऊ. हा ठीक आहे, चल. चा लाल डब्बा. कुठे गेला किल्ला? तिकडून लांबून दिसत होता, आता जवळ जवळ आलोय तसं दिसतोय. काय नाही पुढे. हा बघा, तुम्हाला दिसत असेल कर्नाळा किल्ला. छोटासा टोक दिसतोय. लेफ्टच ठेव. लेफ्टलाच ठेव. बोले वळण आहे ना, ब्रेक वरती पाहिजे. आता ऍक्सिलेटर पाहिजे नाही, ब्रेक वरती पाहिजे. ऑटोमॅटिक गाडी चालते. ऑटोमॅटिकली गाडी आहे. ऑटोमॅटिक गाडी चालते. इथेच थोडं हे कर. ते माकडं दिसत आहेत. कुठे गेले आज? थोडी केळी आली तर माकडच नाही. अरे कर्नाळा किल्ला
माकडं कुठे गेली? माकडं गायब झाली वाटते. गेली कुठे? अरे आज माकडच नाहीये. अरे एवढ्या लांब कुठे जाणार आहे तू? पुढे जाऊन पाठी जायला लावतोस खूप. नाही मी विचारतोय तिला, मी थांबवणार होतो आता नगर आहे ना गाडीला. ते छोटस तलाव आहे, दिसत नाहीये. शिट यार, त्यासाठी घेतली माकडच नाही. पहिले किती भेटायची ना आपल्याला हा वाटेतच, आता काहीच नाहीये. तर आज बॅड लक. आता मी ताऱ्याला पोहोचतो आणि बघू शकता आता तर इथे ट्रॅफिकच नाहीये ना. हा पूर्ण रोड तसं पण खालीच असतो, एवढा कुठे पॅक असतो कधी. मी चालू शकते बट नको, तू घाबरशील. चल ब्रिज वरून. हा ताऱ्याला जायला खालून रस्ता आहे आणि हा ब्रिज वरून. हे माझं आत्याचं गाव आहे. त्या लोकांना सांगायला पाहिजे होतं. घर गेलं. आज त्याच्या जोश मध्ये मला एका हातात गाडी चालवायला आवडतं. आणि आता वाजलेत किती बघू शकता, 9:17. म्हणजे आम्ही पनवेल क्रॉस केलंय. आता पनवेल कर्नाळा क्रॉस केला. आता पेणी, म्हणजे अजून जिता वगैरे जायचे, जिते वगैरे, पेणी, त्याच्यानंतर पेणी. आता आला खारपाडा. फायनली आता आम्ही शहाबाजला पोहोचलोय. आता माझं घर इथे थोडेच अंतरावर आहे. इथे काल यात्रा असणार, काल दत्त जयंती ना. आणि हा सिंगल रोड आहे. दत्ताची यात्रा असते, म्हणजे आम्ही लहानपणी यायचो, त्यांना घेऊन यायचे आम्हाला. रेस्टॉरंट. आमचा पोयनाडचा बस स्टॉप आहे, ते बघू शकता. बस थांबलेत. पोयनाड बस स्थानक. तर चला, हे मार्केट आहे. आणि गावाला जाणाऱ्या रिक्षा आहेत गावात. आता पोयनाडच्या पुढे पेझारी.
आहे आपला पेजारीची शाळा. आणि इकडे राईटला माझ्या मामाचं गाव आहे. पेजारी पण सोडलं. वाजले 10-20 झालेत. आता आपल्याला इथून राईट घ्यायचंय. अलिबाग इथून फक्त अर्धा तासावर अलिबाग आहे. आणि हा माझ्या गावात जायला रोड आहे. माडसी काय MIDC रोड आहे. चरीला पोहोचला. बसा गाडी रोड बघू शकतो किती छोटे आहे. समोरून पण गाडी येते. आणि इथून बस जाते गावात. कसं वाटला पिकअप? पण खाली नको ना. हे काय होतं तेजास? स्क्रॅच पडशील. माझी गाडी आहे. स्क्रॅच पडशील ना आणि मला देशील. एकदम सांभाळून चालत गाडी. हायवेला काय वाटलं ना, इथे टेन्शन असतं. हा छोटा रोड आहे ना. आपण बघ हळूच येतोय. आजोबा बघत होते. आता ना मोठी चढण लागणार आहे. इथून मी पहिले सायकल घेऊन यायची, क्लासला वगैरे जायची, पूर्ण पेजारी पर्यंत सायकल घेऊन. पण हा ना स्टाफ तिला डबल सीट घेऊन आले आणि पाडली असती त्याच्यावरून. फुल स्पीडला आले उतरणीवरून. बिग त्यातलं कोपरगाव आलं. राईट साइडला कोपरगाव आहे. हा इकडे राईट साइडला कोपरगाव आणि इकडे लेफ्ट साइडला 3 विऱ्याला जायला.
त्याच्यानंतर हे खिडकी आणि लेभी गाव आहे. हे इकडून माझ्या घरी जायला शॉर्टकट आहे. हा आला पिंपळपाडा. पिंपला खिडकी पिंपळपाडा लेफ्ट साइड. खिडकीमधलीच लोक अर्धी इकडे राहायला आलेली आहेत. आणि आता येईल वाघोळी. समोरून बघू शकतो. चल चल चल, त्याने दिली जागा. समोरची जर मोठी गाडी आली तर आपल्याला थांबावी लागते किंवा त्याने थांबवली तर आपल्याला पुढे जायचंय. आता आला वाघोळी आणि हा वाघोळी जळपाडा रोड आहे. जळपाडा हा आतमध्ये कारलेखिंडीत वगैरे जाऊ शकतो किंवा रेवस बांधवा साईडला. हा इथून वाघोळी आता. ट्रॅक रसायनी इथून फक्त मालगाडीची ट्रेन जाते. गावात जायला रोड चांगला आहे पण हा रोड खराब आहे. इकडे सुतारपाडा राईट साइड. इकडे विरवाडी वगैरे गाव आला सुतारपाडा. आमचा रोड चांगला गावाला. ड्रायव्हिंग एकदम बेकार. तुला वाचून देणार ते. हे तर आहे, त्यांना काय घालून आता 5 मिनिटात होते. गाडी एकदम पटकन लेफ्टला घेऊ नका. गाडी बघ दादा बसतील. इथे चालली आहे MIDC मार्गे. तू बरोबर ठेव. स्पीड ब्रेकर आहे. हा इथे बसलाय चिंतन. इथेची काकी आणि
रविदा आणि आम्ही. तू तर नको गाडी जरा पण तशीच ठेव, तू तशीच ठेव, तू जाणार बरोबर साईडनं. बाईक येते ते नाही करत कमी केलं. बरं झाले मस्त. परफेक्ट. ही मूर्ती खूप शोधून शोधून आणली आम्ही. सो फायनली आम्ही आमच्या नेहमीच्या रूटला, शिवफाटा रोडला लागलेलो आहे. आता 20 ते अर्धा तास लागेल ना, कारण की जर ट्रॅफिक लागला तर पलावाला. आणि हा तर त्याच्या नेहमीचा रूट आहे. हा, आणि हा तर नेहमीच ट्रॅफिक असतं. मग कसं वाटलं तेजस आज अलिबाग फर्स्ट टाइम ट्रिप? भारी ना? आता बोलत नाहीये काही. कॅमेरा चालू नसेल ना तेव्हा बरोबर बोलतो सगळं सांग. आणि मी गाईड केलंय ह्याला. खूप छान मजा वाटली आज फर्स्ट टाइम गाडी. नाहीतर आमच्यासोबत ड्रायव्हर काका असतात. आणि आज तेजस सोबत फर्स्ट टाइम मी गाडी केली होती. आम्ही दोघंच. आता नेहमीच आम्ही दोघंच जाणार आमच्या गाडीने. आणि कधी पण जाऊ शकतो आता आम्ही ना, तर नो टेन्शन. सो चलो बाय बाय. आता मी इथेच माझा ब्लॉग संपवते. आता घरी पोहोचेन अर्धा तास. चलो बाय बाय. फायनली आम्ही रुनवल गार्डन मध्ये पोहोचलोय एवढ्या ट्रॅफिक मध्ये अडकून. आणि तेच कसं वाटलं? मस्त वाटलं, मजा आली गाडी. आणि क्लचची जजमेंट ट्रॅफिक मध्ये भारी मिळाली यावेळी. अच्छा. आणि आता बोलशील ऑटोमॅटिक गाडी घ्यायची आहे? नाही, आता काय करत. आता मॅन्युअल. पण आता मोठी गाडी ना. अरे ना, असं वाटलं मला तर प्राऊड फील होतं की फर्स्ट टाइम मी माझ्या नवऱ्यासोबत. आता खूप छान वाटलं, आवडलं. आणि फर्स्ट ट्रिप मध्ये सगळं अनुभव आला ना. क्लचची जजमेंट, ट्रॅफिक मध्ये कसं चालवायचं, सगळंच ना. चला आता आमची गाडी पार्किंगला लागेल. रुनवल गार्डन मध्ये खूप मोठमोठे स्पीड ब्रेकर आहेत. डेंजर. नेक्स्ट प्लॅन लवकरच करू. अजून पुढे जायचं.